उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी श्री संतराज प्रतिष्ठान वाळकी अध्यक्ष प्रवीण विठ्ठल थोरात या मान्यवरांना व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी विनंती करते। त्यांनी आपला सन्मान घेऊन जायचा आहे आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। त्याचप्रमाणे पुढील पारितोषिक उत्तेजनार्थ बोरमनाथ मित्रमंडळ धायगुडेवाडी अध्यक्ष आहेत अतुल बारवकर। मी यांना पण व्यासपीठावर निमंत्रित करते। त्यांनी आपला सन्मान घेऊन जायचा आहे। यापुढे उत्तेजनार्थ बक्षीस गेले आहे बोरमनाथ मित्रमंडळ धायगुडेवाडी। यांनी आपला मान सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचे। त्याचप्रमाणे त्यानंतरचा उत्तेजनार्थ बक्षीस वितरण आणि बक्षीस मिळणारं मंडळ आहे गणराज मित्रमंडळ खंडाळवाडी अध्यक्ष आहेत प्रवीण हाके। या मान्यवरांना पण मी व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते। गणराज मित्रमंडळ खंडाळवाडी। त्यानंतरचा उत्तेजनार्थ बक्षीस वितरण होणार आहे नवशक्ती मित्रमंडळ केडगाव स्टेशन। याही मंडळांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते। आपला सन्मान घेऊन जायचे आहे। सर्वांच्या एकीचे प्रतीक मला वाटतं टाळ्यांच्या गजरामध्ये सगळ्यांनी स्वागत करायचे आहे। त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस चे मानकरी मंडळ आहे नवज्योत मित्रमंडळ दहिटे अध्यक्ष आहेत कुलदीप नागवडे। याही मान्यवरांनी व्यासपीठावर सन्मान घेण्यासाठी उपस्थित राहायचे आहे। नवज्योत मित्रमंडळ दहिटे। त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षीस त्याचे मानकरी मंडळ आहे हनुमान तरुण मंडळ शेलावस्ती फुटगाव अध्यक्ष आहेत संतोष नानासो थोरात। या मान्यवरांनाही मी विनंती करते की आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचे। त्याचप्रमाणे लास्ट उत्तेजनार्थ बक्षीस आहे वरवटगाव गणेश फेस्टिवल वरवट अध्यक्ष आहेत सचिन सातपुते सर। यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते की त्यांनी आपला सन्मान घेऊन जायचे। त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना जी आतुरता लागली आहे गणेश उत्सव फेस्टिवल 2024 पारितोषिकाचे तृतीय द्वितीय आणि प्रथम। तर त्या पारितोषिकाचा तृतीय क्रमांक जातोय जय भवानी मित्रमंडळ नाळगाव अध्यक्ष आहेत शरद हळदकर। यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते। सर्वांनी टाळ्यांच्या जोरात सर्व मान्यवरांचं इथे येणाऱ्या प्रत्येक मंडळाचं हार्दिक असं स्वागत आणि अभिनंदन करायचंय। त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक ज्या मंडळाला जात आहे त्या मंडळाचं नाव आहे श्री दत्त प्रतिष्ठान माधवनगर राहू आकाश किशोर खळदे अध्यक्ष। या मान्यवरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते की आपला सन्मान त्यांनी घेऊन जायचे आहे। द्वितीय क्रमांक दत्त प्रतिष्ठान माधवनगर राहू या गणेश मंडळाला जात आहे। आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे प्रथम क्रमांकाचे मानकरी कोणतं मंडळ असेल। तर गणेश उत्सव फेस्टिवल 2024 प्रथम क्रमांकाचं मानकरी मंडळ आहे मोरया प्रतिष्ठान वरवट। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये या मंडळाचं स्वागत करायचंय। आणि नेक्स्ट टाइम आपल्याही मंडळ कसं स्टेजवरती पारितोषिक घेईल याची सर्वांनी काळजी घेऊन उपक्रम राबवायचे। त्याचप्रमाणे आपलं मोलाचं मनोबल आपल्या कायदा सुव्यवस्था किंवा आपण कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला पाहिजे हे 4 शब्द मार्गदर्शन करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते माननीय श्री गणेश बिरादार सर अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण। यवत पोलीस स्टेशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शांतता समिती बैठक या बैठकीच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बापूराव दडस
या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज नारायण देशमुख, व्यासपीठावर उपस्थित इतर पोलीस अधिकारी, एक गाव एक पोलीस स्टेशनचे उपस्थित असलेले सर्व पोलीस अंमलदार, उपस्थित असलेल्या सर्व पोलीस पाटील, पत्रकार, इतर विभागाचे अधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, यावर्षी मागच्या वर्षी सन 2024 मध्ये ज्यांचा उत्तेजनार्थ तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक दिले गेलं त्या सगळ्या मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की तुम्ही तुमचा क्रमांक टिकवून ठेवावा आणि इतरांना पण शुभेच्छा देतो की आपण सन 2025चा जो आगामी गणेशोत्सव आहे त्यामध्ये उत्तेजनार्थ किंवा प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावाल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा गणेशोत्सवाची स्पर्धा जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर तसेच राज्य स्तरावर घेतली जाते. त्यामध्येही शासनाकडून सुद्धा पारितोषिक दिले जातात. त्याचाही परिपत्रक मागील वर्षी आलेला होता. यावर्षी राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केलेला आहे. त्यामुळे हा जो उत्सव सन 1893 पासून लोकमान्य टिळकांनी जेव्हा सुरू केलेला आहे, सार्वजनिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हायला सुरुवात झाला, तेव्हापासून आतापर्यंतचा महाराष्ट्रातील या गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा बघितला. या गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी, विविध कार्यक्रम हे सर्व पाहिलं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे आपण बघतो, आपण आता पुणे जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव तर संपूर्ण राज्यापेक्षा मोठ्या उत्साहात साजरा होतो. खास करून पुण्याचा गणपती आणि गणपतीचा उत्सव बघायला संपूर्ण देशभरातून नव्हे तर जगभरातून अनेक लोक पुण्यामध्ये भेट देत असतात, व्हिजिट देत असतात, पाहणी करत असतात. हा उत्सव साजरा करत असताना एका वाक्यात सांगायला गेलं तर या उत्सवाला कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागता कामा नये यासाठी आपण सगळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. आपण बघतो की कुठल्याही या उत्सवाचं व्यासपीठ म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला राजकीय नेता होण्यासाठी उपलब्ध असणारे सुरुवात असते. एक पहिली स्टेप्स असते, पायरी असते. तुम्ही तुमच्या गावातलं बाल गणेश मंडळापासून मोठ्या गणेश मंडळापर्यंत जे काही मंडळ असतील, विविध मंडळ असतील, त्याचे अध्यक्ष होणे, त्याचा पदाधिकारी होणे, त्याचं नेतृत्व करणे, चांगले उपक्रमाची आखणी करणे आणि हा उपक्रम 10 दिवसाचा यशस्वीपणे पार पाडणे, त्याच्यामध्ये जनतेचा सहभाग किती होतो आणि इतर लोक तुम्हाला कसे प्रतिसाद देतात तुमच्या उपक्रमाला यावर त्यांचं नेतृत्व स्किल जे आहे त्याच्यामधून वाढत जातं. म्हणजे अनेक जे मोठमोठे नेते आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात म्हणजे गणेशोत्सव असणे असं एक आपल्याला म्हणता येईल, मान्य करता येईल. त्यामुळे हा उत्सव किती विधायक मार्गाने, चांगल्या मार्गाने आपण साजरा करू शकतो यावर आपलं यश खरं तर अवलंबून आहे. आपण बघतो की लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस ती गरज होती. ब्रिटिशांच्या जोपडीमध्ये 150 वर्षापासून आपला भारत गुलामगिरीमध्ये होता, पारतंत्र्यात होता. त्यावेळेस लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आणणे, त्यांच्यामध्ये एकी निर्माण करणे आणि आपला योग्य मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर सण आणि उत्सव या निमित्तानं लोकांना एकत्र करून आपला मेसेज त्यांना देता येईल हे त्यांनी जाणलं आणि शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये चालू करण्याची एक मोठी परंपरा सार्वजनिक स्वरूपातली तेव्हा 1893 मध्ये सुरुवात झाली होती. आज 125 वर्षानंतर आपण बघतोय की या उत्सवाचा आता राज्य महोत्सव म्हणून होणार आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. त्याची सुरुवात आपल्या पुण्यामधून झालेली होती. म्हणून या उत्सव साजरे करत असताना आता काय विधायक मार्ग असतील, विधायक संकल्पना असतील तर युवकांपुढे अनेक प्रश्न आहेत. युवकांपुढे व्यसनाधीनता वाढलेली आहे. ड्रग्ज आहे, तंबाखू आहे, गुटखा आहे, दारू आहे, याचं सगळ्याचं व्यसन खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवकांमध्ये वाढलेलं आहे. युवकांमध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे. युवकांमध्ये अनेक युवक गावोगाव बघतो आपण बेरोजगार आहे, कुठल्याही कामधंद्यामध्ये ते लागलेले चिटकलेले दिसत नाही आहे. त्यासोबतच इतरही काही प्रश्न आहेत. या अनुषंगाने आपण काहीतरी विधायक कार्यक्रम घेऊ शकतो. त्यासोबतच यांना चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या मोहीम आपण घेऊ शकतो. गावातील काही तरुण चांगलं काम करून दाखवत असतात, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवतात, पोलीसमध्ये भरती होत असतील किंवा इतर कुठल्या MPSCच्या स्पर्धा परीक्षेमार्फत
क्लास 1 क्लास 2 अधिकारी होत असतात, त्यांचाही आदर्श त्यांच्या समोर ठेवण्याकरिता अशा व्यासपीठामधून त्यांचं मोलाचं मार्गदर्शन घेणे, त्यांचा सत्कार घडवून आणणे, अशा प्रकारचे कार्यक्रम करता येतील का, त्याची आखणी करता येतील का, याचा आपण चाचपणी करण्याची आवश्यकता आहे. विविध स्पर्धा परीक्षेचं स्पर्धा घेता येतील आपल्याला, त्यासोबत वादविवाद स्पर्धा घेता येते, भाषण स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व ज्याला आपण भाषण स्पर्धा पद्धती आहे, रांगोळी आहे, चित्रकला आहे, खेळ क्रीडा स्पर्धा आहेत. अशा पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन घेऊन आपल्याला त्याच्यातून त्या मुलांना कशी संधी देता येईल, एक संधी देणारं व्यासपीठ गणेश मंडळ करू शकतं. तर ते या 10 दिवसाच्या आपल्याला प्रोग्राम मध्ये कशी आखणी करता येईल त्याचं अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण प्रोग्रामची आखणी करत असताना कुठले प्रोग्राम घेतो आणि ते यशस्वीपणे पार पाडू शकतो का याची तुमच्यामध्ये बैठक होणं गरजेचं आहे. तुम्ही एखादा मोठा ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम ठेवणार असाल तर ठेवू शकता, काही हरकत नाही. पण ते ठेवत असताना त्या प्रोग्रामला किती गर्दी होणार आहे, तो प्रोग्राम यशस्वीपणे पार पडणार आहे का, तुमच्या मंडळाच्या लेवलला ते झेपणार आहे का, की तुम्हाला पोलीस बंदोबस्ताची गरज लागते, या दृष्टीनं त्याच्यामध्ये पोलीस विभागाला पण समाविष्ट केलं पाहिजे. आम्हाला त्याची कल्पना दिली पाहिजे आणि आवश्यक तेवढा बंदोबस्त तुम्ही घेणं गरजेचं आहे. ज्या गोष्टीला बंदी आहे अशा गोष्टी आपण इन्व्हॉल्व करताच कामा नये. साऊंड डेसिबलची मर्यादा आहे उपक्रमामध्ये, उत्सवामध्ये. डीजे अशा कुठल्याही मर्यादेमध्ये बसतच नाही. तर डीजेमुळे होणारे दुष्परिणाम सुद्धा खूप मोठे आहेत, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे लोकांना याचा बऱ्याच त्रास होणार नाही, परंतु आपल्या घरातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, काही विविध आजाराने व्याधीने ग्रस्त असलेले लोक आहेत, त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम या डीजेच्या साऊंडमुळे होत आहेत. अनेक लोकांना हृदयरोगाचा त्रास किंवा हार्ट अटॅक सारखी मोठी समस्या याच्या निमित्तानं पुढे आली आहे. लेझर शोने लेझरची ट्रीटमेंट तुम्ही आहे ना, लेझर ट्रीटमेंटने उपचार होतात. शरीराच्या अंतर्गतचे उपचार जे आहेत, इंटरनल सर्जरी जी आहे ती लेझरने होतात. या लेझरचा वापर तुमच्या आउटर ऑर्गन्सवर जर व्हायला लागला तर आपले डोळे म्हणजे काही यंत्र नाही आहे, देवाने दिलेली अनमोल देणगी आहे आपले नेत्र जे आहे. आणि याच्यामध्ये अनेक डोळ्यांचा रेटिना जाण्याचे जे उदाहरणं आहेत ते सायंटिफिकली वैज्ञानिक दृष्ट्या पुढे आलेले आहेत. म्हणून पोलीस आवाहन करतात की लेझरचा वापर करू नका. आणि हा नियम तर आम्ही अत्यंत कटाक्षाने याच्यामध्ये बघणार आहोत. याच्यावर बंदी आहे आणि त्याचा कोणी वापर करू शकत नाही. तुम्ही डिस्को लाईट्सचा जो वापर आहे तो तुम्ही मिरवणुकीमध्ये करू शकता. या सगळ्यांपेक्षाही पारंपरिक जे वाद्य आहे त्याचं आवाहन सगळ्यांनी केलेलं आहे. बरेचसे लोक वापरतात. ढोल, ताशा, लेझीम, मृदंग आहे, भजनी मंडळ आहे. अशा पद्धतीचा उत्सव केला तर अत्याधिक चांगलं. खरं तर रात्रीच्या मिरवणुकापेक्षा तुम्ही विसर्जन मिरवणूक दिवसाची सुरुवात करू शकता आणि दिवसाच्या उजेडात अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही ती पार पाडू शकता. मिरवणुकीमध्ये कुठल्या पद्धतीची गाणी असावीत, कुठल्या पद्धतीचा तो पेनड्राईव्ह लावणार आहे याचाही आढावा तुम्ही घेतला पाहिजे. मध्येच तुम्हाला सुद्धा माहिती नसतं आणि डीजेवाला कुठली तरी त्याचीच गाणी त्याची निवड करून तुमच्या प्रोग्राम मध्ये येतो, तो लावतो, तो वाजवून जातो, तुम्ही त्याच्यावर नाचता बेभान. तो काय लावणार आहे नेमकं त्याचाही तुम्ही आढावा. त्याच्यात चूक तुमची नसते. यवतमध्ये नक्कीच आता मोठी आपण ज्याला म्हणतो दंगल म्हणतो, ती दंगल आता यवतमध्ये नक्कीच झालेली आहे. त्याला महिनाही सरलेला नाही आणखी. त्या ठिकाणी एका सुरुवातीच्या दिवशी मी काही बोललो होतो की यवतचे लोक खूप चांगले आहेत, परंतु हे जे सगळं जमाव तुम्ही सगळं जमून जो एकत्र आला होता तो कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या मेसेजवरून, कुठल्या तरी ग्रुपवरून ते वाचून करून आपण त्याला रिॲक्ट होत असतो. एखादी घोषणा दिली की आपण त्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने ओरडत असतो तसंच दंगलीचं असतं. दंगलीला कुठलाही चेहरा नसतो. दंगल ही वेगळ्या स्वरूपाची होत असते. त्याच्यात झळ काय आहे ते यवतकरांनी आता मला वाटतं की ते भोगलेले आहे, त्यांना त्याची जाणीव झालेली आहे. तर या पद्धतीचे कुठलेही सण साजरे होत असताना आपण बघतो की आता मिरवणूकचे जे शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा तो 6 सप्टेंबर आहे आणि 5 सप्टेंबरला ईद ई मिलाद आहे. ईद ई मिलादच्या पण मिरवणुका निघत असतात. तर हे दोन धर्मियांचे वेगवेगळे सण एकत्र साजरे होत असताना ते अतिशय सद्भावपूर्वक झाले पाहिजेत. अतिशय कुठल्याही पद्धतीचं गावगुण लागता कामा नये या दृष्टीने झाले पाहिजे. आपण आपल्या धर्माचा सण उत्सव अतिशय उत्साहात साजरा करत असताना दुसऱ्या धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याची दक्षता घेणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे.
आणि जे कोणी याला टाळेल, जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, त्याला कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याला सामोरं जावं लागतं, त्याला उत्तरे द्यावी लागतात, त्याला ते फेस करावं लागतं. हे नक्कीच आहे. त्याच्यामुळे कोणीही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. विविध देखावे, आपण चांगले विधायक देखावे साजरे करू शकतो, चांगली सजावट आपण करू शकतो. सजावट, देखावट याला बघून सुद्धा प्रशासन बक्षीस वगैरे देत असतं. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक त्याच्यावरच निघत असतो. पण या सजावटीमधून, देखाव्यामधून कुठल्याही इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाही त्याची दक्षता आपण घ्यावी. कुठलेही आक्षेपार्ह फलक नको, कुठलेही आक्षेपार्ह फलक, होर्डिंग ज्याला आपण म्हणतो, अनेक होर्डिंगमुळे तर अनेक मोठमोठी शहरं विद्रुपीकरण होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपण स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आवश्यक तेवढेच होर्डिंग त्याच्यामध्ये लावावेत, अन्यथा त्याचा खूप मोठा भडीमार करणं सुद्धा आपल्या शहराचं, गावाचं विद्रुपीकरण केल्यासारखं होणार आहे. वाहतुकीला अडथळा येईल असा आपला स्टेज नसावा. म्हणजे त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की किती प्रमाणामध्ये तुमचा रस्ता मोकळा राहिला पाहिजे आणि किती प्रमाणामध्ये तुमचं स्टेज असलं पाहिजे. जर मोकळ्या मैदानात तुम्ही घेत असाल तर अत्याधिक चांगलं, परंतु रस्त्यावर घेणे जेव्हा अनिवार्य बनतं, जेव्हा गरज बनते, तेव्हा आपण त्यावेळेस रस्ता किती प्रमाणामध्ये चालू ठेवायचा, उघड्या ठेवायचा याबाबत पोलीस प्रशासनाशी आपण विचारविनिमय करून स्थानिक प्रशासनाची सुद्धा आपण त्या संदर्भात परवानगी घेणं गरजेचं आहे. लाईटच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. अनेकदा आपण बघतो की जेव्हा गणपतीची स्थापना होत असते तेव्हा आपण त्यांना घेऊन येत असताना अनेक व्हिडिओ आपण बघितलेले आहेत की खूप उंच मूर्ती आहे, तुमचा जो हातात ध्वज घेतलेला आहे त्याचा जो रॉड आहे तो स्टीलचा असतो, स्टीलची पाईप असते आणि ते फिरवत असताना वरी त्याचा ताराला स्पर्श झालेला आहे. त्यानं दुर्घटना होऊन अनेक लोक त्या टेम्पोवरून खाली पडलेले आपण असे व्हिडिओ बघतो. किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही दुर्घटना होणार नाहीत याचं असेसमेंट मंडळाने करणं गरजेचं आहे की तुम्ही निश्चितपणे ज्या मार्गावरून तुमची आगमनाची मिरवणूक होणार आहे किंवा विसर्जनाची मिरवणूक होणार आहे तो मार्ग, त्या मार्गावरील तुमचं वाहन, तुमच्या वाहनावर ठेवण्यात आलेला जो गणपतीची मूर्ती आहे तिची उंची आहे, एकंदरीत टोटल उंची किती जाते, त्या मार्गामध्ये येणारे विद्युत तारा किती उंचीवर आहे, त्या अनुषंगाने तुम्ही प्रशासनाशी पत्रव्यवहार तुम्ही करणं गरजेचं आहे. पोलिसही सामूहिकपणे विसर्जनाचा जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्याची पाहणी करत असतात आणि योग्य ती दक्षता घेत असते. परंतु जेव्हा पाऊस असतो तेव्हा अशा पद्धतीनं आपण विद्युत तारांना स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटना, शॉर्ट सर्किट होऊन झालेल्या दुर्घटना, अनेक ठिकाणी मंडळ आहेत तिथं रात्री पोलीस हजर नसणे आणि मूर्तीची विटंबनेसारखे प्रकार, अशा सर्व प्रकाराचं असेसमेंट घेऊन तुम्ही योग्य त्या दक्षता सगळ्यांनी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मिरवणूक मार्गामध्ये पण कुठल्याही पद्धतीचे अश्लील गाणी लावणे, अश्लील नृत्य करणे हे याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे. चांगले विधायक कार्यक्रम आपण सर्वांनी पुढे घेऊन यावेत, एक चांगला आदर्श आपण सर्वांनी पुढे ठेवावा एवढंच मी तुम्हाला गणपतीच्या या आगामी त्याच्या अनुषंगाने आवाहन करतो. आपल्या काही लोकांनी इथे येऊन चांगले मत मांडलेले आहेत, चांगल्या सूचना दिलेल्या आहेत. प्रशासन त्यांच्या परीने काम करत असतं. माणूस उभा आहे गर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला. ते लक्षात घ्या की जेव्हा केव्हा अडचणी येतात तेव्हा एखादी व्यक्ती, माणूस जो आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे, ती दोघांचा दावा करत असते. एक ईश्वराचा दावा करते आणि दुसरा पोलिसांचा दावा करते. एखादी महिला आहे आग्रहात, तिच्यावर काहीतरी अतिक्रमण होणार आहे, तिला वाटतं की यावेळी ईश्वर यावा, तर कोणीतरी पोलीस मदतीला यावा. बरोबर आहे. एखादी व्यक्ती अडचणीत असेल, काही झालं तर त्यावेळेस त्यांना मदत करणारा व्यक्ती हा पोलीसच असतो. म्हणून पोलीस त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात. आपण त्यांना सगळ्यांनी सहयोग करावं, त्यांच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पालन करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करावा. आणि काही घडलं तर आम्ही असणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. अतिशय उत्सवात, आनंदात आपण हा सण साजरा करा. त्यामध्ये सगळ्या प्रशासनाला पण समाविष्ट करून घ्या. आमच्या अधिकाऱ्यांना एक गाव एक पोलीसचं आम्ही नेमणूक केलेली आहे. प्रत्येक गावाला एक पोलीस असाईन केलेला आहे. त्यांनाही तुम्ही गणपतीच्या आरतीच्या वेळी त्यांनाही बोलवा, तेही तिथे येतील, पाहणी करतील आणि एकंदरीतपणे कुठलेही गालबोट न लागता हे सण कसे साजरे होतील. खूप मोठा सांस्कृतिक ठेवा आपल्याला आहे.
गणेशोत्सवाच्या दरम्यान गौरीचं आगमन होतं, गौरीचं विसर्जन होतं, 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं, 5 दिवसाच्या 7 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं. संपूर्ण 10 दिवस चांगली धामधूम चाललेली असते. अनेक ठिकाणी प्रसादाच्या वाटपांचा कार्यक्रम चालू असतो, भंडारा म्हणतो आपण त्याला. प्रसाद वाटपाचा चांगला कार्यक्रम चालू आहे. एकाने म्हणले की आम्ही अनाथांच्या तिथं जाऊन त्यांना योग्य ती मदत करतो. म्हणजे संत तुकारामांनी म्हणलेलं आहे की जे का रंजले नांदले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देव तेथीची जाणावा. म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना गरज आहे, त्यांना ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी ते द्यावं. म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. घेता घेता एकदा देणाऱ्यांचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे त्यांची दान करण्याची जी वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, जो दृष्टिकोन आहे तो घेणाऱ्याने पण घेतला पाहिजे आणि त्यांना आपण योग्य ती मदत आपण केली पाहिजे. अशा पद्धतीच्या उपक्रमाचं खूप मनापासून मी स्वागत करतो, त्यांचं कौतुक करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा महाविद्यालय लॉ कॉलेज हडपसर या कॉलेजतर्फे आम्ही तुमच्यासमोर एक पथनाट्य साजरे करणार आहे. अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम पथनाट्य. आपण बघतो भारत 21व्या शतकाच्या वाटचालीने चाललेला आहे, पण तेच भारतातील जे युवक आहेत, जे भारताला 21व्या शतकात महासत्ता बनवणार आहेत, ते युवक आज व्यसनाधीन होते. तर त्यांचीच व्यथा किंवा कशा प्रकारे समाजाला त्रास होतो या गोष्टीचा हे आपण